आज सकाळी मी जेव्हा उठले तेव्हा बाहेरचं वातावरण काही असं झालं होतं की सकाळी सकाळी खूप ढग भरून आलेले होते आणि कुठल्याही क्षणी पाऊस येईल असं वातावरण होतं, पण दिवसभर हे वातावरण असंच राहिलं आणि पाऊस अगदी कमी प्रमाणात आला होता, तो पण अगदी इव्हिनिंगच्या टायमाला। त्यानंतर किचनमध्ये मी खूप मोठं असं कोरपडीचं झाड लावलेलं आहे, तर त्यात पान वगैरे तोडून घेतलं। आंघोळीच्या अगोदर थोडंसं केसांना लावून घ्यावं, त्यामुळे केसांना खूप फरक पडतो। तर माझ्यासाठी मी इथं जिरं आणि ओव्याचं पाणी वगैरे बनवून घेतलं होतं, तर ते पिलं। त्यानंतर आंघोळ वगैरे केली, तुळशीची पूजा वगैरे करून घेतली। देवाची पूजा आज यांनीच केली होती। त्यानंतर मी छान अशी पूर्ण घरामध्ये धूप वगैरे करून घेतली आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली। तर स्वयंपाकामध्ये आज मला बनवायची होती कोबीची भाजी आणि त्यानंतर नाश्त्यासाठी बनवायचे होते आप्पे। तर चपाती बनवण्यासाठी पीठ पण मी तयार करून ठेवलं। आता त्या दिवशी मी इडली बनवली होती 2 दिवस अगोदर, तर त्याचंच बॅटर थोडंसं शिल्लक होतं। त्यामध्ये मी खूप साऱ्या भाज्या बारीक कट करून ॲड केल्या, मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं। जोपर्यंत मी हे सर्व करत होते तोपर्यंत राजवीरने आप्पे पॅनला छान असं तेल वगैरे लावून घेतलं। सर्व बॅटर त्यामध्ये टाकलं आणि 1-1.5 मिनिटं झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवलं। त्यानंतर झाकण काढलं आणि आप्पे दुसऱ्या बाजूला भाजण्यासाठी पलटी करून घेतले। पुन्हा झाकण ठेवलं आणि छान असे आप्पे आपले बनवून तयार झालेले आहेत। नारळाची चटणी बनवायला वेळ नव्हता, त्यामुळे हे सर्व आप्पे आम्ही शेजवान चटणी सोबत खाल्ले। त्यानंतर लगेच कोबीची भाजी बनवायला टाकली आणि माऊला ट्युशनला जायचं होतं, तर पटकन तिची पण तयारी करून दिली। त्यानंतर त्यांचा टिफिन वगैरे तयार केला आणि हे सर्व आवरून मला जायचं होतं आज मार्केटमध्ये, कारण शुक्रवारी आमच्या तिथं खूप मोठा बाजार भरतो आणि फळं वगैरे भाजीपाला सर्व काही मला आज खरेदी करायचं होतं, कारण सोमवारपासून परत मुलांच्या शाळा सुरू होतील, भाजी आणायला पण वेळ भेटणार नाही। तर जे काही घ्यायचं होतं ते सर्व घेतलं, घरी आलो। त्यानंतर जेवढे काही फळं आणले होते ते स्वच्छ धुवून इथे टोकरीमध्ये ठेवलेले आहेत। भाजीपाला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला। चला, आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। बाय।